अंदाज आल्यामुळेच अनेक लोक हे जयंत पाटील साहेबांना भेटले असावेत आणि भेटतील सुद्धा। नेत्यांनी ते चिन्ह घेतलं, ठराविक आमदार हे साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत, त्यामुळे त्यांचा काय निर्णय घ्यायचा साहेब ठरवतील। पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय हे या जगामध्ये कुणीही सांगू शकत नाही। आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। सर, आताच काही वेळापूर्वी जयंत पाटील यांची अजितदादा पवार गटाच्या आमदारांनी 5 ते 6 आमदारांनी भेट घेतली, कशा प्रकारे बघतो? जयंत पाटील साहेब हुशार नेते आहेत, मुरलेले नेते आहेत। त्याच्याचबरोबर मी आधीपासून सांगत होतो 18 ते 19 आमदार हे साहेब असतील आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत। त्यातले घ्यायचे कधी, किती आणि कधी हा निर्णय मात्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी घेतील। त्यामुळे आज कुणीतरी भेटलं असेल, भेटलं नाही भेटलं हे मला माहीत नाही। तुम्ही म्हणत आहात, तुम्ही बोललात कुणीतरी भेटलं तर भेटले असतील। विधानसभेला अवघे काही महिने शिल्लक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भेट घेतली म्हणायचं का? विधानसभेमध्ये काय परिस्थिती अजितदादांच्या पक्षाची आणि महायुतीची होणार आहे हे नक्कीच आमदारांना कळालेलं असेल। कारण सामान्य लोकांना ज्या गोष्टी कळाल्या त्या आमदार तर 3.5-4 लाख लोकांचा प्रतिनिधी असतो, त्यांना तर नक्कीच कळालं असेल। अंदाज आल्यामुळेच अनेक लोक हे जयंत पाटील साहेबांना भेटले असावेत आणि भेटतील सुद्धा। आणि कदाचित शिंदे गटातले सुद्धा काही आमदार हे उद्धव ठाकरे साहेबांना भेटलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। जी लोक आपला पक्ष सोडून गेली, आपल्या पक्षाचं नाव चिन्ह सगळं त्यांनी घेतलं, त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? नेत्यांनी ते चिन्ह घेतलं, ठराविक आमदार हे साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत, त्यामुळे त्यांचा काय निर्णय घ्यायचा साहेब ठरवतील। काय सगळ्याच आमदाराला घेतलं जाईल असं नाही। निष्ठावंत जे पदाधिकारी आहेत जे आज आपल्या लोकसभेला लढले याच्याबद्दल पवारसाहेब सकारात्मक विचार करतीलच। आणि काय आमदारांना त्यांच्या कुटुंबाला अडचणीत आणण्यामुळे इतर काय गोष्टींमुळे दाबून मारून मुटकून पलीकडे घेऊन गेलेले आहेत, असे लोक साहेबांबद्दलही चुकीचे बोलले नाहीत आणि सामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे। अशा लोकांचा कदाचित विचार साहेब करू शकतील, पण शेवटी पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय हे या जगामध्ये कुणीही सांगू शकत नाही। भाजपमध्ये खूप नाराजी आहे अजित पवारांबद्दल, त्यांच्या गटाबद्दल, म्हणून हे सगळे आता परतीच्या वाटेवर आले तसं वाटतं? काय नाही, मीडियासमोर फक्त ती नाराजगी यायला लागली, कारण का भाजपला अजितदादांच्या पक्षाला, शिंदे गटाच्या पक्षाला जास्त उमेदवारी त्या ठिकाणी द्यायची नाही। म्हणजे दादांना असं वाटत होतं की 90 आमदार त्यांना त्या ठिकाणी आमदारकीची तिकीटं त्यांना देता येतील, पण तसं काय होणार नाही। 20-22 पेक्षा जास्त जाता येणार नाही, त्यामुळे दादांकडे 20 एक्सेप्ट करणं हा एक पर्याय राहणार आहे। नाहीतर मग कदाचित भाजपची अशी चाल असेल की दादांना वेगळं करायचं, दादांना सांगायचं की तुम्ही सगळीकडे तुमचे उमेदवार लढवा। म्हणजे पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी आहे त्यांच्या उमेदवारांचे मतं हे अजितदादांचे आमदार खातील, पण आमदार हे हुशार लोक असतात। भाजपची ही चाल त्यांना त्या ठिकाणी कळणार आहे, त्यामुळे मतं खाण्यासाठी कोणी उभा राहणार नाही। लोकसुद्धा हुशार झालेत, कोणा निवडून द्यायचं आणि कोण फक्त मतं खाण्यासाठी उभा राहिले। त्यामुळे दोन्ही बाजूली अजितदादांची अडचण आणि त्यांच्या नेत्यांची आणि आमदारांची अडचण झालेली आपण सगळे बघू शकतो। हे होते रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की जवळपास आकडा हा केवळ 5 ते 6 नसून जवळपास 17 ते 18 आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।